नमस्कार मंडळी, आज आपण आवळ्याची भन्नाट अशी रेसिपी तयार करणार आहोत। हिवाळा सुरू झाला की आवळ्याची मार्केटमध्ये यायला सुरुवात होते। मस्त फ्रेश, हिरवेगार आणि रसदार असे हे आवळे असतात। आवळा कँडी, आवळ्याचं लोणचं असे बरेचसे प्रकार आवळ्याचे बनवले जातात। पण आज आपण ज्या पद्धतीने आवळ्याची रेसिपी बनवणार आहोत त्या पद्धतीने बनवून बघा, कारण खूप सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला तेवढंच पोषण त्याच्यामधून मिळणार आहे। त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आता सर्वप्रथम मी इथे 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो आवळे घेतलेले आहे। आवळे स्वच्छ धुवून घेतले 2 ते 3 पाण्याने आणि या पद्धतीने एका कॉटनच्या कपड्याने पुसून घेतले। ही रेसिपी बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आवळे हे पूर्णपणे कोरडे पाहिजे, त्याला थोडंही पाणी नको, नाहीतर ही जी रेसिपी आहे ती जास्त दिवस टिकणार नाही। या पद्धतीने सर्व आवळे कोरडे करून झाल्यानंतर याला मी किसून घेणार आहे। आता तुम्हाला किसायचे जर नसेल तर त्याचे काप करून मिक्सरमधून बारीक केले तरीही चालेल। तुम्हाला माहीतच असेल, आवळा हा तुमची त्वचा आणि केसांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। आवळा हा व्हिटॅमिन सीचा भंडार आहे आणि यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात। त्याचप्रमाणे कॅन्सरसारख्या भयानक आजारावर देखील आवळा हा उपयुक्त आहे। आता तुम्ही बघू शकता सर्व आवळा आपले किसून झालेले आहेत। आता मी 250 ग्रॅम आवळ्यासाठी 150 ग्रॅम गूळ इथे वापरणार आहे। गूळ या पद्धतीने कापून घ्या किंवा बारीक करून घेतला खलबत्त्याच्या सहाय्याने तरी चालेल, पण डायरेक्ट गुळाचे तुकडे टाकू नका, नाहीतर शिजवताना गूळ लवकर विरघळणार नाही। या पद्धतीने जर तुम्ही आवळ्याच्या रेसिपी बनवून स्टोअर करून ठेवल्या आणि रोज 1 चमचा खाल्ला तर तुमची कंबरदुखी, हाडांचे जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते सगळे दूर होणार आहेत। एवढंच नाही तर आवळ्यामुळे पाचनशक्ती सुधारते आणि डायबिटीज म्हणजेच मधुमेह नियंत्रित करण्यासाठी देखील आवळा हा अत्यंत उपयुक्त आहे। आता या पद्धतीने गूळ मी बारीक करून घेतलेला आहे। आता आपल्याला एक कढई घ्यायची आहे। मी या पद्धतीने पितळाचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये मी सर्वात आधी गूळ घालणार आहे। थोडा गूळ घातलेला आहे, त्यानंतर आपण किसलेला आवळा घालायचा आहे, परत थोडासा गूळ घालायचा आणि परत थोडासा किसलेला आवळा घालायचा। या पद्धतीने आपण याचे लेयर्स करणार आहोत। आता या पद्धतीने हात स्वच्छ धुवून हातानेच मी पसरवते, कारण पसरवताना हातानेच व्यवस्थित पसरवलं जातं। या पद्धतीने केल्याने गूळ हा पटकन मेल्ट होतो आणि खाली कढईला लागत नाही। या रेसिपीसाठी साहित्य अगदी कमी लागतं, फक्त थोडासा वेळ देण्याची गरज आहे आवळे किसताना आणि ही रेसिपी शिजवताना। पण हरकत नाही, आपल्याला महिन्यातून एकदाच हे कष्ट घ्यायचे आहे आणि महिनाभर आपल्याला याचे भरपूर असे फायदे मिळणार आहेत। ज्यांना चष्मा लागलेला आहे, ज्यांना दिसायला त्रास होतो, त्यांनी ही जर रेसिपी महिनाभर खाल्ली तर त्यांचे देखील डोळ्यांचे प्रॉब्लेम दूर होणार आहेत। ट्राय करून बघा, महिनाभरात तुम्हाला याचा नक्कीच रिझल्ट मिळेल। आता लेयर्स आपले तयार करून झालेले आहेत। आता कढई आपण गॅसवर ठेवूयात। गॅसवर ठेवल्यानंतर गॅस पेटवायचा आणि कमी गॅस करायचा आहे। ही पूर्ण रेसिपी आपण कमी गॅसवर बनवणार आहोत। आता 2 ते 3 मिनिट छान असं परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत दालचिनीचे 2 ते 3 तुकडे आणि 2 वेलदोडे। वेलदोडे मी या पद्धतीने तोडून टाकलेले आहेत। आता आपण यामध्ये घालणार आहोत पाव चमचा सैंधव मीठ आणि पाव चमचा साधं मीठ। आता तुम्ही म्हणाल हे दोन्ही मीठ का टाकले, तर सैंधव मिठामध्ये आयोडीन नसतं आणि आयोडीन आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं असतं, त्यामुळे मी शक्यतो दोन्हीही मिठांचा वापर करते। सर्व साहित्य छान असं मिक्स करून 4 ते 5 मिनिटं आपण याला झाकून ठेवणार आहोत। 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। आता तुम्ही बघू शकता आपण जो मुरंबा तयार केलेला आहे तो मस्त असा शिजलेला आहे। आता याला आपण अजून थोडंसं ड्राय करून घेणार आहोत, म्हणजे याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल। सगळं पाणी निघून गेल्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत व एका बाउलमध्ये हा मुरंबा काढून घेणार आहोत। त्याला तसंच गरम कढईमध्ये ठेवायचं नाही, नाहीतर जो गूळ आहे तो कॅरमलाइज होऊ शकतो। आता आपण बनवलेला मुरंबा पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका काचेच्या बॉटलमध्ये आपण तो भरून घेणार आहे। या प्रकारच्या कुठल्याही काचेच्या बॉटलमध्ये तुम्ही याला महिनोन-महिने स्टोअर करून ठेवू शकता। तर नक्की ट्राय करून बघा, खूप छान ही रेसिपी बनते। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।